या ठिकाणी सिद्धापूर ब्रांचमध्ये पवन कुमार साहेबांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व गोळा भागातील जेवढे काही शिवसैनिक आहेत ते सर्वांना घेऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांचे सहाय्यक माननीय निरंजन सर यांचे या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय आम्ही. आज ग्रामीण भागामधील ज्या काही सिद्धापूर शाखेअंतर्गत जे काही गावं येतात, जो काही भाग येतो त्या भागातील सर्वांना मी साहेबांच्या वतीने विनंती करतो की एसबीआयच्या माध्यमातून आज विमा असेल, म्हणजे पीक विमा असेल, त्याचबरोबर वैयक्तिक विमा, बँकेच्या माध्यमातून विमा, असे वेगवेगळ्या प्रकारचे विम्याचे सुद्धा त्यांनी प्रकार सांगितले या ठिकाणी. आणि या विम्याच्या माध्यमातून कसा आपल्याला लाभ होऊ शकतो हे याचीही माहिती चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. तसेच मी साहेबांना एक विनंती करतो की या अगोदरच्या साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं, सहकार्य केलेलं आहे. परंतु ज्या काही शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी जे काही निकष आहेत त्या निकषा संदर्भात शेतकऱ्यांना माहिती नाही. त्याचबरोबर ज्या काही शासकीय योजना आपण शेतकऱ्यांना देतोय त्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना योजना संदर्भात सुद्धा साहेबांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी विनंती करतो. कारण आज शासन एवढ्या मोठ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणतोय, परंतु त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि त्यात साहेब आमचाही एक प्रॉब्लेम असा आहे की शासन जे धोरणं काढतंय की कर्जमाफी असेल किंवा ह्या धोरणामुळे काय होतं, शेतकरी कर्ज भरत नाही. त्यामुळे बँकेचं आणि शेतकऱ्यांचं रिलेशन या ठिकाणी चुकीचं होतंय. त्यामुळे शेतकरी अधिकाऱ्याला काय वाटतं शेतकरी भरतो का नाही, आणि शेतकऱ्याला काय वाटतं शासन कुठतर माफ करेल. मग त्यामुळे इथला जो काही दोघांमधला समन्वय आहे तो समन्वय चुकल्यामुळे सगळ्या या ठिकाणी परिस्थिती बिघडलेली आहे. मग आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे की आम्ही चांगल्यात चांगले शेतकरी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. आणि जे शेतकरी ज्यांचा सिव्हिल स्कोर चांगला असेल, ज्यांचं ओटीएस झालेलं नसेल किंवा जरी काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. आणि आपलं या ठिकाणी यापुढे सहकार्य राहावं असं या ठिकाणी विनंती. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसोबतच इतर जोडधंदा करण्यासाठी, कर्ज देण्यासाठी नेहमी सदैव तत्पर आहे. फक्त काही जे निकष आहेत, शासनाचे जे निकष असतात ते आपण पूर्ण केले तर 100% तुम्हाला कर्ज वाटप करण्यात येईल. त्यासोबतच माझी अजून एक विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना की जसे गव्हर्नमेंटचे, सरकारचे स्वतःचे आहेत, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, याचा अवश्य लाभ घेण्यात यावा. कारण की प्रीमियम खूप छोटा आहे, परंतु जर अपघाती मृत्यू झाला तर दोन्हीचं प्रीमियम आहे 20 रुपये आणि 436 रुपये वार्षिक. त्याचे 456 रुपये वार्षिक प्रीमियम मध्ये तुम्हाला 4 लाख रुपयाचा विमा मिळतो, जो की खूप फुलाची पाकळी पण खूप महत्वाचा आहे ना. त्याच्यानंतर जर अपघाती विमा झाला तर, अपघाती मृत्यू झाला तर 4 लाख रुपये, आणि जर नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्यात 2 लाख रुपयाचा कव्हर मिळतो. ठीक आहे. त्यासोबतच भारतीय स्टेट बँकेचा स्वतःचा वैयक्तिक अपघात विमा आहे, ज्याच्यात 2000 रुपये वार्षिक प्रीमियम भरून तुम्ही 40 लाख रुपयापर्यंतचा विमा तुम्हाला मिळतो, विमा संरक्षण मिळतो. आणि हे खूप आवश्यक आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात. आता आपण जसं आता फक्त मंगळवेढ्याला जायचं जरी असलं तरी रस्ता बघितला आपण किती खतरनाक आहे. मागून जर ट्रक आला, समोर खड्डा आहे, काय होईल काय नाही काही सांगता येईल. देव करू तुम्ही 100 वर्ष जगू, प्रत्येकाची इच्छा असते, परंतु अपघात आणि मृत्यू कोणाला चुकलेला नाहीये. त्याच्यामुळे या 2-3 योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य घ्यावा है ना. मी याच्या अगोदर ज्या ब्रांचला होतो तिथं आम्ही एक क्लेम स्वतः सेटल केलेला आहे. मी स्वतः सेटल केलाय. फेब्रुवारी महिन्यात विमा उतरवला होता. मुलगा जो आहे तो छोटा हत्तीचा चालक होता. त्याचे स्वतःचे 2 छोटा हत्ती होते. एका याच्यात तो स्वतः चालक होता. काही नाही, पेट्रोल भरायला आतमध्ये गेला आणि दुसऱ्या साईडनं बाहेर निघणार, तर या साईडनं जो ट्रक आला त्याने त्याला उडवलं. त्याच्यात त्याची स्वतःची काही गलती नाही, पण समोरचा जो ट्रकवाला आहे त्याची गलती आहे. त्याचं कंट्रोल सुटलं, त्याच्यात त्याची डेथ झाली. यामध्ये समोरच्या व्यक्तीचं त्याचं लग्न झालेलं होतं, नुकतं लग्न झालेलं होतं, मूल बाळ नाही, काहीच नाही, एकुलता एक मुलगा, 2 छोटा हत्ती, दोन्ही कर्जावर घेतलेले. या सगळ्यांचं कर्ज आणि सगळा विमा, त्याला वाहनाचा विमा मिळाला, पण वैयक्तिक विम्याचं काय? त्यांना आमच्या बँकेतून 1000 रुपयाचा, त्यावेळेस 1000 रुपयाचा होता, 20 लाख रुपयाचा विमा उतरवलेला होता. 2019ची गोष्ट आहे. 2019ला ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट आहे. नवरात्रीच्या वेळेस त्याचा मृत्यू झाला आणि एप्रिल 2020ला त्याच्या वडिलांच्या खात्यात आम्ही 20 लाख रुपये जमा केले. म्हणजे त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता. मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागलेला आणि एप्रिल 2020ला आम्ही त्याच्या अकाउंटला जमा केले. त्या बाबतीत तुम्ही एकदम निश्चिंत राहा.
तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी आमची आहे, है ना. आणि हे तर झालं समजा टर्म इन्शुरन्स, समजा त्याच्या व्यतिरिक्त मेडिकल इन्शुरन्स पण राहतो, है ना. जसं अपघातात समजा मृत्यू झाला, जर काही अपघात झाला, हातपाय मोडले, दवाखान्यात ऍडमिट व्हायचं काम पडलं, तर आपली पूर्ण सेव्हिंग त्याच्यात जाते. कुठं मानेला धक्का बसला, पायाला लागला, हातपाय तुटले तर फार त्रास होतो. त्याच्यासाठी पण भारतीय स्टेट बँकेचे 12,000 रुपयाचं वार्षिक प्रीमियम वाला आहे. त्याच्यात 24 तासापेक्षा जर जास्त ऍडमिट झालं तर तुम्हाला पती पत्नी आणि 2 मुलं आणि 18 वर्षाखालील मुलं यांचा त्याच्यात कव्हर तुम्हाला मिळतो 3 लाख रुपयापर्यंत. आणि अपघात झाल्यानंतर त्याला ऍडमिट 24 तासापेक्षा जास्तच ऍडमिट झालं पाहिजे अशी आवश्यकता नाही. अपघात झाला, तुमचा हात मोडला, तुम्ही गेले, प्लास्टर केलं, रिटर्न आले, तरी पण तुमचा क्लेम सेटल होतो. 12,000 रुपये वार्षिक म्हणजे काही नाही. आणि आजकाल लहान लेकरांना 24 तासापेक्षा जास्त ऍडमिट करावंच लागते. जे काही आता टायफॉइड आहे, मलेरिया आहे, आता यावर्षी एवढा पाऊस झाला, 100% लोकांना टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा या साथी येणार आहे. 12,000 रुपये मध्ये कुटुंबाला का फक्त एका व्यक्तीला? कुटुंबाला पती पत्नी आणि 2 मुलं 18 वर्षाच्या खालची. आणि वर्षात किती म्हणजे 1, 2, 3 लाख म्हणजे असं त्याला वेळ 3 लाख रुपयाचे त्याला कव्हर राहतो. 3 लाखापर्यंत त्याचं उतरवलं, 3 लाखापर्यंतचे बिल होतं. ह्याचं म्हणणं काय आहे की शैक्षणिक कर्ज मिळते का? म्हणजे शैक्षणिक कर्ज मिळते 100%. एमबीबीएस बिलकुल 100% देऊ आपण. सेकंड इयर गव्हर्नमेंट कॉलेजला. मग कोण आहे? मुलगा आहे ना, 2 नंबरचा मुलगा, थोरला इंजिनियर आहे. ठीक आहे. तुम्ही याच्या अगोदर एज्युकेशन लोन घेतलं नाही का? नाही कुठे देऊ की 100%, काय प्रॉब्लेम नाही. डॉक्युमेंट घेऊन या. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली, सेकंड इयर संपलंय, सेकंड इयर संपलंय, थर्ड इयर चालू. ठीक आहे. तर डॉक्युमेंट घेऊन या, कारण आपल्याकडे फर्स्ट इयरला देतो आपण, सेकंड इयरला ऍडमिशन घेतली तर देतो, थर्ड इयर साठी विचारून घेतो मी एकदा. चालतं सर. तुम्ही डॉक्युमेंट आणून द्या, मी हेड ऑफिसला पाठवतो. सँक्शन झालं तर फार उत्तम. कोण बोलणार आहे? तुमचा अजून काही कोणाचा काही प्रॉब्लेम? इन्कम टॅक्स कसं आहे तुमचा? किती हे आहे उत्पन्न? वार्षिक उत्पन्न किती आहे ना, त्याचं तर तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे ना. इन्कम टॅक्स रिटर्न जर फाईल असतं, सगळे बोराळेचे, बोराळे आणि सिद्धापूर ना. सिद्धापूरचे आपल्याशी लिंक आहे. आता साहेब हे अमुक्षित काकण आहेत. आता शिवसेनेचे तालुका कार्याध्यक्ष म्हणून काम करतात आणि त्याची टीम आहे सिद्धापूरची. बाकी आम्ही इकडे मुंगडच्या बोराच्या सगळं. बरं, ठीक आहे ना, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, देऊ तुम्हाला 100%. आता आपलं कार्यक्षेत्र सर बोराळा, सिद्धापूर आणि तांडूर आहे का? हा, 3 आहे आणि 3ला देऊ. याच्या अगोदर पण केलेत आपण, भरपूर फाईल केलेलं आहे. जेव्हापासून ब्रांच ओपन झाली आहे तेव्हापासून कंटिन्यू आपला सहकार्य आहे. याच्या पुढे पण सहकार्य 100% राहील.